उपस्थित आहेत, काय भावना आहेत आपल्या? जसं मी म्हटलं की माझ्या पक्षाचं काम हे लोकांच्या पर्यंत पोहोचवणं हे आम्ही सगळे लोकप्रतिनिधी म्हणून आमचं सगळ्यांचं कामच आहे. आमचे ऑलरेडी प्रोग्राम्स ठरले होते. आम्ही विविध ठिकाणी जातोय प्रचाराला, तुम्ही बघताय सगळेजण, म्हणजे खासदारांच्या पासून ते आमदारांच्यापर्यंत आम्ही सगळे भाजपचे कार्यकर्ते आम्ही सगळेच प्रचारात आहे. आणि मग आज वेळ मिळाली म्हणून आज इकडे आलो. मुरगुडकरांना आपण आता शेवटचा दिवस आहे, नेमकं काय सांगाल चॅनलच्या माध्यमातून? मी हेच सांगेन की ही निवडणूक ही तुमची स्थानिक निवडणूक आहे, तुमच्या खूप जवळची निवडणूक आहे. हे निवडणुकीमध्ये निर्णय घेत असताना असा निर्णय घ्या जो तुमच्या मदतीला येणारा लोकप्रतिनिधी आहे, जो रोजचा तुमच्या संपर्कातला प्रतिनिधी आहे, जो उद्याचं तुमच्या मुलांचं भविष्य सिक्युअर करू शकतो, सुरक्षितता देऊ शकतो, अशा लोकप्रतिनिधींना तुम्ही इथे निवडून द्यावं. आणि मला वाटतं एक स्थिर प्रशासन देणं आपलं काम आहे. आपलं स्थिर शासन ऑलरेडी आहे, पण माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदींच्या नेतृत्वाखाली आणि राज्यात देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली इथे आपण पॅनल तयार केलेलं आहे. त्या पॅनलला तुम्ही मतदान करावं. कमळ आणि धनुष्यबाण चिन्ह आहे त्यांचं. आणि या अशा लोकप्रतिनिधींना निवडून देऊन स्वतःचा शाश्वत विकास करून घ्यावा एवढी मी त्यांना आणि आपण मुरगुडमध्ये येणार म्हणून बाकीच्या लोकांच्या भुवया उंचावणार असं तुम्ही भाषणामध्ये बोलला, नेमकं तो काय विषय? उंचावणार नाही म्हणजे लोकांना असं आश्चर्य वाटेल की कालच हे झालं आणि आज ह्या आल्या, असं सगळं होऊ शकतं. किंवा समोरच्या पॅनलमध्ये माझे बंधू आहेत म्हणून बरेच लोकांनी मला असं विचारलं म्हणजे येताना मला. पण मला असं वाटतं त्यांच्यात तेवढी राजकीय प्रगल्भता आहे की ते समजून घेऊ शकते की माझं पक्षाचं काम आहे, हे मी पक्षाची आज कार्यकर्ता आहे आणि माझं काम आहे की जाऊन माझ्या पक्षाचं काम लोकांच्यापर्यंत पोहोचवणं. हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणारं. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणारं.